स्टँडर्ड 8 सब्जेक्ट जनरल सायन्स युनिट 11 ह्युमन बॉडी अँड ऑर्गन सिस्टम. आज आपण फंक्शन्स ऑफ ब्लड अँड ह्युमन ब्लड ग्रुप्स हे घटक अभ्यासणार आहोत. फंक्शन्स ऑफ ब्लड म्हणजेच रक्ताची कार्ये. ट्रान्सपोर्ट ऑफ गॅसेस, वायूचे परिवहन. ऑक्सिजन इज कॅरीड बाय ब्लड फ्रॉम लंग्स टू सेल्स इन व्हेरियस पार्ट्स ऑफ बॉडी अँड कार्बन डायऑक्साईड फ्रॉम टिश्यूज टू लंग्स. फुफ्फुसामधील ऑक्सिजन रक्ताद्वारे शरीराच्या सर्व भागात पेशीपर्यंत वाहून नेला जातो. तसेच उतीकडून फुफ्फुसामध्ये कार्बन डायऑक्साईड आणला जातो. ट्रान्सपोर्ट ऑफ न्यूट्रियंट्स म्हणजेच पोषण तत्वांचे वहन, पेशींना खाद्य पुरवणे. सिंपल न्यूट्रियंट्स लाईक ग्लुकोज, एमिनो ॲसिड्स, फॅटी ॲसिड्स आर टेकन अप बाय ब्लड फ्रॉम वॉल ऑफ एलिमेंटरी कॅनल अँड ट्रान्सपोर्टेड अप टू इच सेल इन द बॉडी. अन्ननलिकेच्या भित्तिकेमधून ग्लुकोज, एमिनो आम्ले, मेदाम्ले यांच्यासारखी पचन झालेली साधी पोषण तत्वे रक्तात घेतली जातात व ती शरीराच्या प्रत्येक पेशीपर्यंत पोहोचवली जातात. थर्ड, ट्रान्सपोर्ट ऑफ वेस्ट मटेरियल्स म्हणजेच टाकाऊ पदार्थाचे वहन. नायट्रोजन्स वेस्ट लाईक अमोनिया, युरिया, क्रिएटिनाइन आर रिलीज्ड बाय टिश्यूज इनटू ब्लड विच कॅरीज दोज टू किडनी फॉर एक्सेशन. युरिया, अमोनिया, क्रिएटिनिन इत्यादी नायट्रोजनयुक्त टाकाऊ पदार्थ उतीकडून रक्तात जमा केले जातात. नंतर हे पदार्थ शरीराबाहेर टाकण्यासाठी रक्ताद्वारे वृक्काकडे वाहून नेले जातात. प्रोटेक्शन. फोर्थ, प्रोटेक्शन म्हणजेच शरीर संरक्षण. बघा, अँटीबॉडीज आर प्रोड्युस्ड इन द ब्लड अँड दे प्रोटेक्ट द ब्लड बॉडी फ्रॉम मायक्रोब्स अँड अदर हार्मफुल पार्टिकल्स. रक्तात प्रतिपिंडांची निर्मिती होत आणि ते सूक्ष्म जीवाणू इतर उपद्रवी कण यांच्यापासून शरीराचे रक्षण करतात. फिफ्थ, ट्रान्सपोर्ट ऑफ एन्झाइम्स अँड हार्मोन्स म्हणजेच विकर व संप्रेरके परिवहन. ब्लड ट्रान्सपोर्ट द एन्झाइम्स अँड हार्मोन्स फ्रॉम द साइट ऑफ देअर प्रोडक्शन टू द साइट ऑफ देअर ॲक्शन. विकरे आणि संप्रेरके ज्या ठिकाणी स्त्रवतात तेथून ती ज्या ठिकाणी त्यांची अभिक्रिया होते तेथे रक्ताद्वारे वाहून नेली जातात. थर्मोरेग्युलेशन म्हणजेच तापमान नियमन. बघा, बॉडी टेम्परेचर इज मेंटेन्ड कन्स्टंट ॲट 37 डिग्री सेल्सिअस बाय व्हॅसोडिलेशन अँड व्हॅसोकन्स्ट्रिक्शन. योग्य अशा वाहिनी विस्फारण आणि वाहिनी संकोचन यामुळे शरीराचे तापमान 37°C. 7, मेंटेनिंग द बॅलन्स ऑफ मिनरल्स लाईक सोडियम अँड पोटॅशियम इन द बॉडी. बघा, शरीरातील सोडियम आणि पोटॅशियम यासारख्या क्षारांचा समतोल ठेवणे. 8, इफ ब्लिडिंग ऑकर्स ॲट द इंजुरी प्लेटलेट्स अँड प्रोटीन कॉल्ड फायब्रिनोजन ऑफ द ब्लड फ्रॉम अ क्लॉट अँड सील द इंजुरी. रक्तस्राव झाल्यास गुठळी निर्माण करून जखम बंद करणे हे कार्य प्लेटलेट व रक्तद्रवातील फायब्रिनोजेन नावाचे प्रथिन करतात. ह्युमन ब्लड ग्रुप म्हणजेच मानवी रक्तगट. बघा, मी इथं सगळे वाचते आधी. डिपेंडिंग अपॉन द प्रोटीन्स लाईक अँटीजन्स अँड अँटीबॉडीज डिफरंट ब्लड ग्रुप आर फॉर्म्ड. देअर आर 4 मेन ग्रुप ऑफ ह्युमन ब्लड ॲज AB and O. Besides, there are 2 types of Rh negative and Rh positive to each of those 4 groups. Thus, all 8 blood groups are formed. For example, A Rh plus positive and Rh plus minus negative. म्हणजेच काय, रक्तातील प्रतिजन आणि प्रतिपिंड या 2 प्रथिनावर आधारित रक्ताचे वेगवेगळे गट पाडले जातात. मानवी रक्ताचे AB आणि O असे 4 प्रमुख गट असून RH रिसस पॉझिटिव्ह व RH निगेटिव्ह अशा या प्रत्येक गटाचे 2 प्रकार मिळून 8 रक्तगट होतात. उदाहरणार्थ ARH प्लस म्हणजे पॉझिटिव्ह आणि RH मायनस निगेटिव्ह. पुढं, ब्लड डोनेशन. इफ अ पर्सन मीट्स अन ॲक्सिडेंट ब्लिडिंग ऑकर थ्रू वुंड्स मेनी टाइम्स ब्लड ट्रान्सफ्युशन इज नेसेसरी ड्युरिंग द सर्जिकल ऑपरेशन. सिमिलरली ब्लड इज ट्रान्सफ्युज्ड in case of patient of anemia, thalassemia, cancer, too. Blood transfusion is carried out to compensate the blood shortage in body. This is called as blood transfusion. बघा, काय सांगितलंय, एखाद्या व्यक्तीला अपघात झाला किंवा जखमा वाटते, रक्तस्राव होतो. अनेक वेळा शस्त्रक्रियेच्या वेळी रुग्णास रक्त द्यावे लागते. तसेच ॲनिमिया, थॅलेसेमिया
कॅन्सरग्रस्त रुग्णांनाही बाहेरून रक्तपुरवठा केला जातो. शरीरातील रक्ताची कमतरता भरून काढण्यासाठी त्या व्यक्तीला बाहेरचे रक्त दिले जाते. याला रक्तपराधन असे म्हणतात. फ्रॉम वेअर द ब्लड इज सप्लायड फॉर ब्लड ट्रान्सफ्युशन, म्हणजेच रक्तपराधनासाठी रक्ताचा पुरवठा कुठून होतो? प्लस ब्लड बँक्स म्हणजेच रक्तपेढ्या. ब्लड इज कलेक्टेड इन ब्लड बँक्स by specific method from the healthy person and supplied to the needful person. If the collected blood is not to be used immediately, it can be stored from some days in refrigerator. बघा, रक्तपेढ्यामध्ये निरोगी व्यक्तीच्या शरीरातून विशिष्ट पद्धतीने रक्त काढले जाते आणि ते गरजूंना पुरवले जाते. जमा झालेले रक्त लगेच वापरायचे नसल्यास ते रेफ्रिजरेटरमध्ये काही दिवसापर्यंत ठेवता येते. पुढचा आहे ब्लड डोनर म्हणजेच रक्तदाता. पर्सन हू डोनेट्स द ब्लड इज रेफर्ड ॲज ब्लड डोनर. जी व्यक्ती रक्त देते तिला रक्तदाता असे म्हणतात. ब्लड रेसिपियंट म्हणजेच रक्तग्राही. पर्सन हू रिसिव्ज द ब्लड इज रिफर्ड ॲज रेसिपियंट. ज्या व्यक्तीला रक्त दिले जाते ती व्यक्ती म्हणजेच रक्तग्राही होय. पर्सन ऑफ द ब्लड ग्रुप ओ कॅन donate the blood to the person having any other blood group, whereas the person with AB blood group can receive the blood from the person with any other blood group. Hence, person of blood group O is called as universal donor and the person with blood group AB is called universal recipient. बघा, ओ गटाचे रक्त इतर सर्व गटांना देता येते, तर AB गटाची व्यक्ती सर्वांकडून रक्त घेऊ शकते. म्हणून ओ रक्त गटाला सर्व योग्य दाता असे म्हणतात. युनिव्हर्सल डोनर म्हणजे सर्वयोग्य दाता. आणि AB रक्त गटाला सर्वयोग्य ग्राही युनिव्हर्सल रेसिपियंट असे म्हणतात. ब्लड प्रेशर म्हणजेच काय? रक्तदाब. ब्लड इज कंटिन्युअसली केप्ट फ्लोइंग थ्रू ब्लड व्हेसेस ड्यू टू कंस्ट्रक्शन रिलॅक्सेशन ऑफ द हार्ट. हृदयाच्या आकुंचन प्रसारणामुळे धमन्यातील रक्त सारखे प्रवाहित ठेवले जाते. ड्यू टू construction of the heart, pressure is exerted on the all of arteries and it is called as blood pressure. बघा, आकुंचनामुळे धमन्यांच्या भिंतीवर रक्ताचा दाब पडतो त्यास रक्तदाब असे म्हणतात. प्रॉपर blood pressure is necessary to supply the blood in all part of the body. Pressure recorded during the construction of heart is called as systolic pressure and that one recorded during relaxation is called as diastolic pressure. Blood pressure of healthy person is about 120 to 80 millimeter to 139 to 889 millimeter of hygienic. It is measured with the help of sigmometer. बघा काय सांगितलेलं आहे. शरीराच्या सर्व भागात रक्त पोहोचवण्यासाठी योग्य रक्तदाब हा आवश्यक असतो. हृदयाच्या आकुंचनाच्या वेळी जो दाब नोंदवला जातो त्यास सिस्टोलिक दाब म्हणजे आकुंचक दाब असे म्हणतात. तर प्रसरणाच्या वेळी जो दाब नोंदवला जातो त्यास डायस्टोलिक दाब असे म्हणतात. निरोगी माणसाचा रक्तदाब सुमारे 120 ते 80 मिलीमीटर ते 139 ते 89 मिलीमीटर मर्क्युरीच्या म्हणजे पाऱ्याच्या स्तंभा एवढा असतो. तो मोजण्यासाठी स्पिग्मोमॅनोमीटर नावाचे यंत्र वापरतात. हायपरटेन्शन म्हणजेच हाय ब्लड प्रेशर, उच्च रक्तदाब. हाय ब्लड प्रेशर दॅन द नॉर्मल इज रेफर्ड ॲज हायपरटेन्शन. इज arteries of the person with hypertension unnecessary tension develops. Heart needs to perform more function than the normal condition. In case of hypertension, both systolic and diastolic pressure are high in hypertension. माणसाच्या शरीरातील साधारण रक्तदाबापेक्षा जास्त दाब म्हणजेच उच्च रक्तदाब होय. उच्च रक्तदाब असलेल्या व्यक्तीच्या धमन्यांमध्ये अनावश्यक तणाव निर्माण होतो. उच्च रक्तदाब म्हणजेच हृदयाला गरजेपेक्षा जास्त काम करावे लागते. या दोन्ही सिस्टोलिक व डायस्टोलिक दाब वाढलेले असतात. टाईप नॉर्मल ब्लड प्रेशर, सिस्टोलिक प्रेशर आणि डायस्टोलिक दाब. बघा, साधारण रक्तदाब हा 90 ते 119 मिलीमीटर आणि डायस्टोलिकमध्ये 60 ते 79 मिलीमीटर. प्रायमरी हायपरटेन्शनमध्ये सिस्टोलिकमध्ये
20 ते 139 मिलीमीटर, तर डायस्टोलिकमध्ये 80 ते 89 मिलीमीटर. हायपरटेन्शन स्टेज 1 असेल. सिस्टोलिक प्रेशर 140 to 159 मिलीमीटर अँड डायस्टोलिक प्रेशर 90 to 99 मिलीमीटर. बघा हायपरटेन्शन स्टेज 2 ह्याच्यामध्ये लेस दॅन 160 मिलीमीटर अँड डायस्टोलिक प्रेशरमध्ये लेस दॅन 100 मिलीमीटर. ऑलवेज रिमेंबर, नेहमी लक्षात ठेवा, ब्लड प्रोडक्शन ऑकर कंटिन्युअसली इन आवर बॉडी. आपल्या शरीरात नवीन रक्त तयार होण्याची प्रक्रिया सतत चालू असते. अबाउट 350 मिलियन ऑफ ब्लड इज कलेक्टेड फ्रॉम अ पर्सन ड्युरिंग डोनेशन अँड बॉडी रिस्टोर्स द फ्लुइड पार्ट ऑफ इट विदिन 24 hours. रक्तदानासाठी एका व्यक्तीचे 350 मिली रक्त घेतले जाते, तर आपले शरीर 24 तासामध्ये घेतलेल्या रक्ताच्या तरल भागाची पूर्ती करते. प्रेग्नेंट अँड ब्रेस्ट फिडिंग वुमेन कॅनॉट डोनेट द ब्लड. गर्भावस्था व स्तनपानकाळ सुरू असणाऱ्या स्त्रियांना रक्तदान करता येत नाही. देअर इज नो ट्रबल ड्युरिंग ऑर आफ्टर. रक्तदान केल्यानंतर कोणताही त्रास होत नाही. 1 ऑक्टोबर इज ऑब्झर्व ॲज नॅशनल व्हॉलंटरी ब्लड डोनेशन डे. 1 ऑक्टोबर हा दिवस ब्लड डोनेशन डे म्हणून साजरा केला जातो. हेल्दी पर्सन ऑफ एज मोर दॅन 18 years कॅन डोनेट द ब्लड फॉर 3 or 4 times अ इयर. 18 वर्षावरील निरोगी व्यक्ती वर्षातून 3-4 वेळा रक्तदान करू शकते.